हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पै माऊली मातोश्री नाई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे बहिर्मन अंतर्मन या अंगाने विविध ह्या बहिर्मन अंतर्मनाचे जे कंगोरे आहेत ते पाहण्याचा प्रयत्न केला. असाच एक कंगोरा म्हणजे जीवन जगत असताना आपण किती सावध राहिलं पाहिजे हे ह्या शास्त्रातून आपल्याला कळलं पाहिजे. की सद्गुरु पै माऊलींचा जो ग्रंथ आहे अमृत मंथन, त्याचं पहिलंच प्रकरण शंकर म्हणतो तथास्तु. आणि हे शंकर म्हणतो तथास्तु यामध्ये त्यांनी हा शंकर म्हणजे कोण ह्याचा बोध दिलेला आहे. हा शंकर तथास्तु म्हणतो. शंकर म्हणजे असं म्हटलं जातं पुराणामध्ये की भोळादेव, की त्याच्याकडे काही मागावं आणि त्याने तथास्तु म्हणावं. आता हा जो भोळादेव म्हणजे ते तुम्ही आपण योग्य मागतो की अयोग्य मागतो ह्याचा ते विचार केला जात नाही, पण भक्त जे मागतो त्याला शंकर तथास्तु म्हणतो, असं एक सुंदर असं वर्णन त्यांनी बहिर्मन अंतर्मनाच्या अंगाने केलेलं आहे. त्यामुळे हे जे अंतर्मन आहे हे भोळा शंकर आहे असं त्यांचं म्हणणं. आणि बहिर्मन जे आहे ते आपण, आणि ते आपण जे जे मागतो त्याला शंकर तथास्तु म्हणत असतो. हे आपल्या लक्षात येत नाही. आणि ज्या ज्या गोष्टीला शंकर तथास्तु म्हणत असतो ती ती गोष्ट आपल्या जीवनात वाट्याला येतेच. आणि हे येतेच म्हटल्यानंतर आपण म्हणजे बहिर्मन, जाणीवपूर्वक आपण जे जे करत असतो आणि त्या करण्याला जेव्हा अंतर्मन प्रतिसाद देते, आणि त्या प्रतिसाद देते म्हणजे ते जे जे मागणं आहे ते आपल्या वाट्याला प्राप्त होते की आपल्या वाट्याला येते. आणि ह्या अंगानेच पै माऊलीने एक सुंदर सिद्धांत म्हणला की आपण म्हणजे माणूस जे करतो तेच देवाजवळ मागतो. आपण जे करतो ते देवाजवळ मागतो, असा हा एक सिद्धांत तिथे मांडला आहे. आणि ती वस्तुस्थिती आहे, पण आपल्या ती लक्षात येत नाही की आपण शंकराकडे लढीवाळपणे मागावं आणि त्याने त्या गोष्टीला मान्यता द्यावी, म्हणजे तथास्तु म्हणावं आणि ते आपल्याला प्राप्त व्हावं. इतकं सहज असं सोपं असं आपलं जीवन आहे. पण आपल्याला असं वाटतं असं कसं होईल. आपण तर बऱ्याच गोष्टी मागत असतो आणि त्या सगळ्या काही मिळत नाहीत. मग एखाद्याला वाटलं की जर असं असेल तर मग मला 5 कोटी मिळावे म्हणाले आणि पटकन 5 कोटी मिळतील का असा प्रश्न विचारू शकतो. पण इथलं जे हे शास्त्र ते समजून घ्या की क्षणोक्षणी आपण जे करत असतो त्याला हा शंकर जेव्हा जेव्हा प्रतिसाद देतो तेव्हा तेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळते. प्रतिसाद शंकराने तथास्तु म्हटलं पाहिजे. आपण भले भरपूर मागतो, पण कळत न कळत जे जे आपण करत असतो ते सगळं आपलं मागणंच असतं. म्हणजे आपण करणार आणि ते आपल्याला मिळणार. आणि त्या अंगाने खरं म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे. आपण जी क्रिया करतो त्याला तिथे प्रतिक्रियाही निर्माण होते. क्रिया तशी प्रतिक्रिया, हा जो सिद्धांत सांगितला आहे. किंवा आपण म्हणी बऱ्याच आपल्याकडे करावे तसे भरावे, पेरावे तसे उगवावे की उगवते, आपण जे पेरतो तेच उगवतं असं जे सांगितलं जातं ते सुद्धा हा निसर्गाचा नियम कळत न कळत सांगितला जातो. पण जीवनविज्ञान त्याचे शास्त्र सांगितलं की बहिर्मनाच्या द्वारे आपण जे जे करत असतो
आणि त्या कर्णाला हा शंकर कधी प्रतिसाद देतो हा पहिला लक्षात. जेव्हा बहिर्मन अंतर्मनाचं भावनिक ऐक्य निर्माण होतं, त्या भावनिक ऐक्य असलेल्या अवस्थेत बहिर्मनातलं मागणं किंवा बहिर्मनातून केलेलं कृती अंतर्मनात पोचते आणि अंतर्मन त्या कृतीप्रमाणे परिणाम देते किंवा कृतीप्रमाणे प्रसाद देते. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि ही भावनिक ऐक्य आपल्या कळत आणि न कळत बराच वेळ होतं. माणूस अतिशय भीतीच्या पगडाखाली येतो, त्याचा बहिर्मन घाबरता अंतर्मन ती भावनिक ऐक्य आहे. आणि त्या भीतीच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना वाईट परिणाम किंवा नकारात्मक विचार केल्यामुळे वाईट परिणाम मिळत असतो. आपण म्हणतो देव देतो, देव देत नाही. हा देव म्हणजे आपला शंकर जो बसला आपल्या ठिकाणीच, म्हणजे या जाणीवेच्या ठिकाणीच, ही जाणीव म्हणून आपण आहोत, जाणतो आहोत की जाणीवपूर्वक विचार करतो, बोलतो, आचरण करतो. हे सगळं जे करत असतो ते आपलं बहिर्मन आहे, म्हणजे आपणच आहोत. आणि ह्या ज्या बहिर्मनाचं एक टोक म्हणजे दुसऱ्या बाजूला अंतर्मन असतं की जे जे बहिर्मन ग्रहण करतं किंवा बहिर्मन विचार करतं ते त्या भावनिक ऐक्यातून किंवा कळत न कळत ते जे अंतर्मनात पोचतं तिथे अंतर्मनाकडनं प्रतिसाद मिळत असतो. म्हणून आपण जे करतो ते देवाजवळ मागतो. म्हणजे आपलं करणं काय, आपण विचार करतो, उच्चार करतो, आचरण करतो, हे सगळं कर्म आहे. त्यालाच कर्म म्हणलं. आणि हे कर्म जन्माला आल्यापासून माणसाकडनं हे कर्म सुरू होतं. आणि हे कर्म जे सुरू होतं त्या कर्माप्रमाणे त्याला त्या त्या गोष्टी मिळत असतात. म्हणून जसं विचारपूर्वक जे जे आपण कार्य करतो, जे जे आपण कर्म करतो, ते कर्म करताना ते सगळं अंतर्मनात पोहोचत असतं. आणि हे पोचत असताना तिथे जर अंतर्मन भावनिक ऐक्याच्या अवस्थेत साथ देते तेव्हा ते आपल्या वाटायला येतं. नाही सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळत नाही याचं कारण का, अंतर्मन त्यावेळेला ते स्वीकारत नाही किंवा अंतर्मन त्या गोष्टी मान्य करत नाही, त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला मिळत नाही. म्हणून शंकर प्रसन्न होण्यासाठी तपश्चर्या करावी लागायची. पूर्वीचे जे होते भक्त, शंकराचे भक्त म्हणतो, शिवभक्त, ते खूप तपश्चर्या करायचे, म्हणजे प्रयत्न करायचे. तसं आपण जेव्हा एखादा विचार पुन्हा 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 करतो, तो चांगला असेल वाईट असेल त्याचा शंकर विचार करत नाही, म्हणजे अंतर्मन त्याचा विचार करत नाही. योग्य आहे का योग्य तर नाही विचार करत. पुन्हा पुन्हा आपण नकारात्मक गोष्टी बघा, बऱ्याच वेळेला आपण लोकांना सांगत जातो. लक्षात घ्या, साधी गोष्ट, एखादं काहीतरी दाढ दुखत असेल तर आपण आता दाढ दुखत तर डॉक्टरकडे जाऊन त्याला दाखवून बरं करून घ्यावं हाच त्याच्यावर उपाय करा. पण तसं नसतं. आपण जो येईल त्याला सांगतो माझी दाढ दुखते, माझी दाढ दुखते, माझी दाढ दुखते. आता हा विचार पुन्हा पुन्हा केल्यामुळे तो अंतर्मनात पोचतो. बरं, नुसता एवढाच विचार करत नाही, दुसरं काही दुखणं आलं तर चालेल पण दाढ दुखता कामा नये असा एक विचार बहुतांशी लोकांच्या मनात येतो. म्हणजे असं जे दुखणं आहे ना ते नको, बाकी दुखणं चालेल, मग दुखणं मागतो आपण. आणि हे दुखणं मागितल्याबरोबर तिथे आता ज्या वेदना असतात त्यावर भावनिक ऐक्य असतं बऱ्याच वेळा. म्हणून दुःख, वेदना, भीती ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यावेळेला तिथे बहिर्मनत्वाचं भावनिक ऐक्य पटकन होतं. आणि ते आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला परत दुसऱ्या रोगाच्या रूपाने प्रगट होतं. ते दुसरं काही दुखणं सुरू होतं. म्हणजे एक दुखलं ते संपत नाही तर दुसरं दुखणं. असे काही लोक म्हणतात हो काय एक दुखणं नाही समज दुसरं दुखणं येतं, दुसरं दुखणं, तिसरं दुखणं. आता असं कसं होतं असं अनेक लोक प्रश्न विचारतात. अरे तूच करतो ते देवाजवळ मागतोस हे त्याला कळत नाही. त्याचं ते चिंतन तेच असतं. एका दुखणं नाही ना तर आपल्याला हे नाही तर दुसरं काहीतरी होणार, दुसरं काहीतरी होणार. कळत न कळत काही लोकांच्या मनात विचार असतो. जरासं काय दुखलं की बघा, काही लोकांची अशी सवय असते, काहीतरी छोटंसं काहीतरी जरासं वर खाली झालं तर लगेच मोठमोठ्या डॉक्टरांकडे जाणार, ह्याच्याकडे चेकअप कर, त्याच्याकडे चेकअप कर, प्रत्येकाला सांगत बाबा मला बरं वाटत नाही, हो मला बरं वाटत नाही, मला बरं वाटत नाही. ही सांगायची गरजच नाही.
तुला बरं व्हायला हवं, बरंच वाटलंच पाहिजे, चांगलं ठणठणीत राहिलं पाहिजे, हा पुन्हा पुन्हा विचार कर ना. हे करणं झालं तर तुला तिथून शंकराकडनं म्हणजे तुला परत त्याचा प्रतिसाद मिळणार. पण तू रोगाचं चिंतन करतो तर रोगी होशील, हे लक्षात ठेवा. रोगाचं चिंतन कर तर रोगी होशील, देवाचं चिंतन केलं करशील तर देव होईल. म्हणून चिंतन हे करणं हे सुद्धा करणंच आहे. प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या. एखाद्या गोष्टी कल्पना करत बसतो आपण, म्हणजे काही लोक आपल्याला काहीतरी आजार आहे, काहीतरी आजार आहे, हा नाही ना, तो नाही ना, तो नाही ना, असं करणारी लोक आहेत. काही लोकांना असं वाटत असतं की दरवर्षी त्याचे चेकअप करतात. चेकअप करणं काय वाईट नाही, चांगलं आहे, ठीक आहे. पण ते करताना अमुक तर ते हे होत नाही ना, तमुक तर ते होत नाही ना, म्हणजे रोगाचं चिंतन असतं. आणि रोगाचं चिंतन झालं की त्याचं ते मागणंच मागत बसतो करण्यातून, आणि ते आपल्याला मिळतं. म्हणून शरीराच्या ठिकाणी ज्या व्याधी जळतात त्या व्याधी सुद्धा आपल्या करण्यातून निर्माण झालेल्या असतात, हे लक्षात घ्या. त्याला आपण अनेक कारणं देतो, पण आपल्याला सतत सुदृढ राहायचंय, सशक्त राहायचंय, आरोग्यशील राहायचंय, कार्यक्षम राहायचंय. हा विचार आपण पुन्हा पुन्हा केला पाहिजे, लक्षात घ्या. रोगाचं चिंतन करू नका की आपलं शरीर, इथे आपलं शरीर म्हणतो आपण, त्यावेळेस म्हणतो संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, संपूर्ण प्राणशक्ती, संपूर्ण जाणीव. प्राणशक्ती म्हणजे ऊर्जा, श्वासोच्छवासातून जी ऊर्जा निर्माण होते, प्राणशक्ती. अधिकाधिक सुदृढ, अधिकाधिक सशक्त, अधिकाधिक आरोग्यशील, अधिकाधिक कार्यक्षम, अधिकाधिक तरुण, अधिकाधिक उत्साही, अधिकाधिक सुंदर, अधिकाधिक दिव्य, अधिकाधिक ऐश्वर्यवंत, अधिकाधिक समृद्धिवंत, अधिकाधिक सुभाग्यवंत, अधिकाधिक सुयशवंत, अधिकाधिक सद्बुद्धिवंत, अधिकाधिक दिव्य प्रज्ञावंत, अधिकाधिक स्वरूप ज्ञानी, अधिकाधिक आनंदी, अधिकाधिक शांत होत आहे. म्हणजे अधिकाधिक शांती स्वरूप होत आहे, हा जो बोध आहे. म्हणजे हे जर समजा परत परत मागा ना, आपण ज्या एकांतात असतो, गपचूप बसतो, तिथेही नकारात्मक विचार आपल्याकडनं येत असतात, आतून येतात. किंवा बाहेरचं कोणाचं ऐकलं, ते ऐकलं, ते ऐकलं, कोणाचं छातीत दुखतं, मग खांदा दुखतो, मग घाम येतोय, आपल्याला त्या विचारातून घाम आला का रे, हे तर नाही, आपला खांदा दुखतो, तो डावा दुखतो की उजवा दुखतो. हे सगळं इतक्या नकारात्मक गोष्टी आपण भरून घेतलेल्या असतात, आणि त्याच्यातून आपण आजाराला निमंत्रण देत असतो. हा बैल म्हणजे मार, अशा प्रकारे म्हण आहे की आपणच हे सगळं निर्माण करतो आपल्या विचारातून, लक्षात घ्या. म्हणजे साधा आजाराच्या बाबतीत आपल्याला हे सतत, जरी एखाद्याला आजार झालाय किंवा एखाद्याचा अशक्त आहे, त्याने हे मागणं मागत राहावं की हे सगळं होत आहे, होत आहे, चांगलं होत आहे, चांगलं होत आहे, चांगलं होत आहे. तिथे आजाराचं चिंतन करू नको, तू ठणठणीत होत आहेस हा विचार कर. बघा, काही याच्यात ते करता करता म्हणजे पुन्हा पुन्हा, आता हे मागणं करायला तुम्हाला भावनिक ऐक्य पाहिजे. पण भावनिक ऐक्यासाठी तुम्हाला अत्यंत श्रद्धेने, अगदी प्रेमाने हे सगळं मागणं, जसं लढीवाळपणे मागा असं म्हणतात की देवाकडे भक्तांनी लढीवाळपणे मागा, लहान मुलासारखा मागावं, त्याला लवकर मिळतं. आणि जेव्हा लढीवाळपणे आपण मागत बसतो, अगदी ते श्रद्धेने मागत बसतो, ते आपल्या वाट्याला येईल. लक्षात ठेवा, आज आपली मनस्थिती, परिस्थिती किंवा शरीर प्रकृती जशी नसेल, त्याचं खरं कारण आपले विचार. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. आपण बऱ्याच गोष्टींना विचार करतो, कारण बऱ्याच वेळा बघा, दुसरा माणूस समोरून सर्दी झाली आहे, जरा खोकतोय, हे माझ्या जवळ नको, मला खोकला होईल, झालं, मागितलं ना, होईल म्हणजे काय, अंतर्मन तिथे वाटच बघत असतं अशा वेळेला. असं नकारात्मक गोष्टीकडे अंतर्मन पहिलं आकर्षित होतं. आणि म्हणून झालं तरी बघ, तू बरा हो, लवकर ठणठणीत हो म्हण, आपण सगळे ठणठणीत राहिला पाहिजे म्हण. पण तो विचार आपण तसा करतच नाही, आपण त्या रोगाचं चिंतनच करतो, कोण खोकतंय, कोण आणखीन काही बोलतंय. आणि म्हणून दुनियेला आपला आजार सांगत बसू नका. लक्षात ठेवा, पहिली साधी गोष्ट, आपण जे करतो ते देवाजवळ मागतो, हा जो सिद्धांत आहे, हा निसर्ग नियम आहे, ही कल्पना नाहीये.
म्हणून आपल्या आजाराचं वर्णन किंवा आपल्या आजाराची गोष्टी इतरांना सांगू नका, डॉक्टरला सांगा किंवा अगदी आपल्या जवळचं ज्याला आपल्याला वाटतं त्यांना सांगा, त्याला एकाला सांगा. पण आपण 100 लोकांना सांगतो म्हणजे 100 वेळा ते विचार करतो, 100 वेळा ते चिंतन करतो. आणि बरं हे चिंतन करतो म्हणजे काय त्याच्यातून बरा झालं मी दुसरा येतंय, दुसऱ्यातून बरा तिसरं येतंय, हाही विचार बऱ्याच लोकांचा असतो. आता हे बरं झालं, आता बघूया पुढे काय होतं. म्हणजे काय केलं विचार, बघूया पुढे काय होतं. आज तरी बरा आहे, कोणाचं कसे आहेत, हो आज तरी बरा आहे, अरे आज तरी बरा म्हणजे उद्या का नाही बरा. आपण न कळत हे मागत असतो, लक्षात ठेवा. म्हणून एका बाजूने शरीराच्या प्रकृतीच्या अपेक्षेत आपण जे नकारात्मक विचार करत असतो त्याच्यातून आपण आजार मागत असतो, हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून किती सावध राहायला पाहिजे. बरं, दुसऱ्या बाबतीत इतरांशी म्हणजे आपल्या जवळच्या लोकांशी जो आपला संबंध आहे त्या संबंधातून पण आपण नकारात्मक दृष्टीने पाहायला लागलो तर तेही आपल्याला हानिकारक ठरत असतं. म्हणून इतरांशी संबंधित होताना आपल्या बाजूने आपण मोकळं असावं. लक्षात ठेवा, तो असा वागतो, तो तसा वागतो, त्याने असं केलं, त्याने आता असं केलं, त्याच्यात गुंतू नका. कारण कळत न कळत इतरांच्या संबंधातून आपल्या ठिकाणी नकारात्मक विचार जास्त येतात, जे आपल्याला पटत नाही, जिथे ज्यांच्याशी आपल्याला जमत नाही त्यांच्याबद्दल नकळत नकारात्मकच विचार असतो. काही लोकांचं असं असतं जे चांगल्या आपले संबंध त्यांच्याशी अगदी म्हणतात ना, अगदी आउट ऑफ द वे जाऊन मदत करणारे लोक आहेत, खूप मदत करतात, खूप चांगली गोष्ट असते. पण तीच व्यक्ती ज्या ज्या व्यक्तीबद्दल पटत नाही तिच्याबद्दल फटकूनच बोलणार, म्हणजे वेडावाकडंच बोलणार. आणि हे वेडावाकडं बोलतो हे आपल्याला कळत नाही की हे आपलं मागणं सुरू होतं. आपण डिमांड नोट पाठवतोय अंतर्मनामध्ये, आणि डिमांड नोट म्हणून कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हा जो अभंग आहे ना तो इतकाच परफेक्ट आहे की आपण मत्सर म्हणण्यापेक्षा आपण नकारात्मक विचार भरपूर करत असतो. मग कोणाही जीवाचा कोणाही बद्दल असा अनिष्ट विचार करूच नका. आनंदाने राहा, आनंदाच्या विचारातून आनंदातून जीवन जगण्याचा प्रयत्न करा, भरभरून आनंद मिळायला लागेल. आपल्याला जे हवं ते सर्वांना हवंय, म्हणजे आपल्याला सुख हवंय, सर्वांना सुख हवंय, म्हणून सर्वांना सुख मिळावं हे भरभरून म्हणा, मनापासून म्हणा, भरभरून सुख मिळत आहे. म्हणून आपापसातल्या संबंधातून जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचे दोष सर्वांना सांगायला जातो तर ते दोष आपल्या जीवनात प्रगट व्हायला लागतात. लक्षात घ्या, आपण दुसऱ्यांचे दोष सांगतो याचा अर्थ काय होतोय, ते दोषाचं चिंतन जितकं करत जातो आपण तेच दोष आपल्याला चिकटतात आणि त्या दोषाप्रमाणे किंवा त्या अनिष्ट विचाराप्रमाणे आपल्या वाट्याला परत अनिष्ट परिस्थिती येते. आपण म्हणतो अमुक एका माणसाच्या जीवनात अनिष्ट परिस्थिती आली, कशी आली, त्याच्या विचारातून आली. आपलं कर्मसिद्धांत एक लक्षात ठेवा. कर्मसिद्धांताने काय सांगितलेलं आहे, कर्मसिद्धांत म्हणत असताना प्रारब्ध आणि प्रारब्धाचा जे आपल्या वाट्याला येतं, म्हणजे प्रारब्ध म्हणजे आपल्या वाट्याला येणारी परिस्थिती, आणि ही जी परिस्थिती आहे तिथे जे आपण कर्म करत असतो त्या कर्मातून पाप पुण्य निर्माण होत असतं. म्हणजे सत्कर्माचे विचार असेल, चांगले विचार असेल पुण्य निर्माण होतं, अनिष्ट विचार असेल तर पाप निर्माण होतं, आणि त्याच्यातून नियती घडते, ती शुभ नियती किंवा अशुभ नियती घडत असते. म्हणून जे कर्म मी आता करत असतो, प्रत्येक माणसाने लक्षात ठेवायचं, आपलं कर्म म्हणजे आपण विचार, मनातल्या मनात केलेले विचारही ते कर्मच आहे, बोलून दाखवलेले विचार तेही कर्म आहे, त्याच्यातून उच्चार चांगले वाईट करणं तेही कर्म आहे, आणि त्याच्यातून परत आचरण करतो तेही कर्म आहे. म्हणजे हे जे कर्म करतो त्याच्यातून जे पुण्य पाप निर्माण होतं आणि त्याच्यातून नियती घडते, ती शुभ नियती का अशुभ नियती असते. आणि ती शुभ नियती अशुभ नियती जेव्हा आपल्या वाट्याला येते त्याला आपण म्हणतो अरे आपल्या नशिबात असं झालं. म्हणून नशीब कोणी घडवलं, आपण आपल्या कर्मातून. म्हणून कर्म हा महत्वाचा मुद्दा लक्षात. माणसाला कर्म केल्याशिवाय किंवा जीवन जे प्राप्त होतं कर्म हे करावंच लागतं. पण हे कर्म करताना ते सकारात्मकच असलं पाहिजे, लक्षात ठेवा.
सर्वांप्रती विचार करताना सर्वांच्या ठिकाणी असलेल्या चांगल्या गुणांचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. जितकं आपण सद्गुणांचा विचार करू तितके सद्गुणांची त्या विचारातून जे जे पुण्यवत नियती घडते त्या नियतीप्रमाणे आपल्याला सगळं वाटायला येतं. म्हणून मूळ जो सिद्धांत ऍक्शन, क्रिया तशी प्रतिक्रिया, हीच क्रिया म्हणजे आत्ता आपण करत असलेलं जे कर्म आहे. म्हणून कोणी कितीही आपल्याला त्रास देत असेल किंवा कोणी आपल्याला वेडवाकडं बोलत असेल, लक्षात घ्या इथे हे जे बोलता आहे त्याच्या मागे आपलंही काहीतरी कर्म त्याप्रमाणे होत आहे म्हणून ते आपल्या वाटायला येतं. पण तरी सुद्धा आली परिस्थिती बघा असं असेल तर काय करावं? शांत राहावं. समोरच्या व्यक्तीशी वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो, कारण त्याच्यातून आपण नकारात्मक विचार करू शकतो किंवा रागाचे विचार येतात, द्वेषाचे विचार येतात आणि त्याच्यातून अनिष्ट चिंतन सुरू होतं. म्हणून इथे एकच त्याच्यावर उभा आहे, देवा सर्व तुझा आहे आणि सर्वांचं भलं होत आहे. मनात ते करा. इथे आपल्या जवळच्या लोकांबरोबर पण वाद प्रतिवाद घालता कामा नये. जितकं जरी आपलं म्हणणं योग्य असेल पण समोरचा जर ऐकून घेत नसेल तर आपण शांत राहणं हे सर्व त्याच्यावर रामबाण उपाय. कारण शांत राहणं म्हणजे अनिष्ट मनात चिंतन नाही करायचंय. आपण एवढंच म्हणायचं देवा याचं भलं होते, मनातून म्हणा यांचं भलं होते. ज्याच्याशी आपल्याला बोलून उगीच वाद वाढवायचा नसतो ते शांत राहा किंवा विषय बदला, त्या मुद्द्याला हात घालत बसू नका. कारण त्याच्यातून आपण नकारात्मक विचारांची साखळी चालू होते. नुसतं एकच विचार नसतो, एका मागोमाग दुसरे नकारात्मक विचार यायला लागतात. त्या नकारात्मक विचाराचं मान आपण तिथे इतके सावधही नसतो. आपल्या मनात म्हणजे हे विचार म्हणजे खरं अंतर्मनातूनच पूर्ण होतात हे विचार. म्हणजे एकतर आपण जाणीवपूर्वक विचार करतो आणि सहजपणे अंतर्मनातून विचार येतात आणि त्या विचाराला अंतर्मनात आलेल्या विचारात आपण जाणीवपूर्वक जेव्हा गुंतायला लागतो तेव्हा कर्म सुरू होतं. मग आपण कर्म सुरू म्हणजे आपण करायला लागतो, करतो, ते देवाजवळ मागतो. म्हणजे ही जी शृंखला आहे जीवनामध्ये, जर ती शृंखला आपल्याला तोडायची असेल तर काय करावं लागेल? आपल्या बाजूने सतत सत्कर्म कसं होईल हे अगदी सावध होऊन जीवन जगायला पाहिजे. सत्कर्म करण्यासाठी प्रत्येक कृती ही सावधानतेची असली पाहिजे. की कोणाही बद्दल कसंही वाद असेल, चांगली परिस्थिती असेल, वाईट परिस्थिती असेल, तर चुकूनही मस्तीमध्ये पण वाईट बोलू नका. आपण मस्करी केली रे तुझी असं म्हणतो ना बऱ्याच वेळेला, पण मस्करी अशी करू नका त्याच्यावर अनिष्ट काहीतरी बोलणं, अनिष्ट काहीतरी घाबरवणं. बऱ्याच वेळेला असं होतं की मुद्दाम चिडवणं, हे चिडवणं वगैरे सुद्धा ही कर्मच होत असतं आणि त्या कर्माचा वाईट परिणाम आपल्याला मिळणार असेल ते आपलं लक्ष नसतं. समोरच्या व्यक्तीला वाईट वाटतं तो आणखी वेगळा प्रकार असतो. पण बऱ्याच वेळेला आपल्याकडनं ह्या गोष्टी सहज होतात. बघा कोणतरी समोर सालीवरनं पडलं, पूर्वी केळीची साल टाकले पडलं तर कसं वाटलं, अरे अरे कोण धावलं पाहिजे ना. तर काही लोकांना हसू येतो, अरे हसायला लागतं, अरे कसा पडला बघा, अरे कसा पडला बघा, हे हसतोच, हे कर्म चुकलं तुझं. आपल्याला कळत नाही, आपण हसलो, अरे आनंदी झाला, अरे आनंदी कसला, समोरचं बिचारा दुःख झालंय, पडला तर लागलाय त्याला, तर तुला शांतपणे त्याला मदत केली पाहिजे, कुठे लागलं नाही ते बघता आलं पाहिजे. तर तुला हसायला आलं तर कसं व्हायचं? आणि इथे कर्म चुकतं. म्हणजे एखादा पडत असेल त्याला आधार द्या, नाही आधार दिला तरी त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करा सर्व बाजूने, किंवा त्यासाठी त्याला सांत्वन करा की तो अधिक दुःखी होता कामा नये. म्हणून सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायचंय की क्षणोक्षणी आपल्या भावना ह्या सद्भावनाच असल्या पाहिजेत. सवय लावा सद्भावना. जिथे जाल तिथे जे जे आपल्याला भेटेल त्या मनातून आपण त्यांना सतत मनापासून त्यांच्यासाठी शुभेच्छाच व्यक्त करत बसायचं. मनातून करा, प्रत्यक्ष बोलाल ते अधिक चांगलं. चांगल्या गोष्टी केल्यात, कौतुकाच्या असतील तर कौतुक करा, उगीच चढवू नका. पण एखाद्याने चांगलं कार्य केलंय, चांगला विचार करतोय, काही चांगला बोलतोय, तर त्याला समजावून त्याला परत ते सांगत राहायचं की हा हे छान आहे, हे तू असंच केलंस तर बरोबर आहे. लहान असो किंवा मोठा माणूस, कोणालाही कौतुक आवडतं. कौतुक आवडतं म्हणजे उगीच खोटं कौतुक करायचं नाही,
पण जे चांगलं केलं ते शोधा. प्रत्येक माणूस वाईटच करतो असंही नाही, तर तो काही चांगले सद्गुणी त्याच्याकडे असतात. म्हणजे प्रत्येकाकडे दुर्गुण आहेत, दुर्गुण म्हणजे खूप दुर्गुणी माणूस आहे असं नाही, आपले व्ह्यू तसे असतात बघायचे. तिथे त्याच्याकडे सद्गुण पण भरपूर असतात. आणि म्हणून प्रत्येक माणसाकडे सद्गुण आणि दुर्गुण दोन्ही असतात. म्हणून त्याचे जे सद्गुण आहेत त्या सद्गुणांचा विचार करा, त्याचं चिंतन करा. ते जर सद्गुण जाणीवपूर्वक त्यांना कधी सांगता आले युक्तीने, तर ते सांगा की हे तू खूप छान करतोस. आता हे खूप छान करतो म्हटलं की तू आपलं चिंतन छान होतं. बघा, दुसऱ्याचं जेव्हा छानपणे कौतुक करतो सर्वात महत्वाचं काय असतं, आपल्याला आनंद होतो. बरं, पण दुसऱ्याचं चुका आपण सांगत असतो त्यावेळेला काय असतं, आपलं मन त्या पद्धतीने संकुचित झालेलं असतं, त्या पद्धतीने नकारात्मक झालेलं असतं. आणि त्या पद्धतीने चुका सांगण्याच्या चिंतनातून आपण नकारात्मक होत जातो आणि त्याच्यातून आपल्याकडे दुःख वाटायला येतं. म्हणून कोण चुकला वगैरे चुकला म्हणायची गरज नाही. नाही, चूक झाली पण हे सुधारता येईल, इथे आपली सुधारणा आपल्याला करता येईल. पॉझिटिव्ह विचार करा. चुकलाय म्हणून का चुकलाय, कोणी चुकत नाही. जो कार्य करतो तो चुकणार, पण जो काहीच कार्य करत नाही तो चुकत नाही. मग मी कधी चुकत नाही म्हणून त्याचा अर्थ काय, हा काही चांगलं कार्य करायला जात नाही म्हणून तो बसला एका जागे म्हणून तो काही चुकत नाही म्हणतो, हा त्याचा सगळा अर्थ असतो. आणि म्हणून हे सगळं लक्षात ठेवायचं आहे की सतत सर्वांच्या ठिकाणी मी सगळ्यांकडे प्रत्येक अगदी आपण जगाच्या संदर्भात जगाच्या संबंधात काही चेहरे दिसत नाहीत, पण जगामध्ये सर्वांचं भलं व्हावं विचार करा. म्हणजे अगदी जगातल्या सर्व लोकांचा विचार की सगळं हा जो मानव समाज आहे त्यांचं भलं होऊ दे, त्यांचं भलं होऊ दे, देवा त्यांचं भलं होऊ दे, हा जो विचार आपल्याकडे असेल. म्हणजे ही जी तपश्चर्या ही खरी प्रार्थना म्हणायची म्हणजे सर्वांच्या भलेपणाची सद्भावना आपल्या अंतरात सतत तेवत राहिली पाहिजे. लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या अंतर्मनात सर्वांप्रती सद्भावना तेवत राहण्याचा अभ्यास आपण करू की तिथे सतत चिंतन करायला लागू, तर सहजपणे आपल्याकडनं सत्कर्म सुरू होतं. सहजपणे. आज ते सहज नसेल तर तिथे सद्भावना की हे सगळं जीवन आहे. जीवन कोणाचं आहे, तर ते परमेश्वरी शक्तीचं जीवन आहे. ही सगळी माणसं कोणाची आहेत, तर ही परमेश्वरी शक्तीची रूपं आहेत. हे जे आपल्याला कळतं म्हणजे ते परमार्थ सुरू झाला. जोपर्यंत नुसतं ऍक्शन रिॲक्शन बघताना आपण म्हणू हे असं वागू नका, हे तसं, पण आपल्याला सद्भावनेतूनच सगळ्यांशी संबंध ठेवायचा असेल तर काय करावं लागेल, आपल्या ठिकाणी सतत हे चिंतन असलं पाहिजे की सर्वांचं जीवन, म्हणून आपल्यामुळे लोकांना आनंद होत असेल, आपल्यामुळे कोणाला मदत होत असेल, तर ते आपलं सत्कर्म आपल्या जीवनामध्ये भरभरून चांगल्या गोष्टी देतं, भरभरून देतं. लक्षात ठेवा, एकच नाही. म्हणून क्रिया तशी प्रतिक्रिया म्हणताना त्या प्रतिक्रियेचा दुसरा एक बोध असतो. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया एक, आणि जशी क्रिया असेल त्याच्या अनंत पटीने प्रतिक्रिया आपल्याला मिळतात, अनंत पटीने. ही अनेक लोकांच्या जीवनामध्ये त्याचा अनुभव येत असतो. म्हणून हे अनंत पटीने येतात कसं, असं तुम्ही विचार करा. बघा, आता सांगतो साधी गोष्ट. हे जे नटनट्या आहेत सिनेमाचे म्हणा, नाटकाचे म्हणा, त्यांच्या कार्यातून जे त्यांनी ऍक्टिंग करतात त्याच्यातून ते लोकांचं करमणूक करतात, लोकांच्या मनाला आनंद देतात, आणि त्याचं भरभरून त्यांना काय मिळतं, भरभरून पैसे मिळतात, भरभरून प्रसिद्धी मिळते. कारण एका नाटकाला आलेले 50 माणसं, त्यांना त्याचं ऍक्टिंग आवडली किंवा त्याची बोलण्याची पद्धत आवडली, त्यांनी त्याच्यातून दिलेला बोध आवडला आणि त्या वेळेला ते आनंदी झाले, तर त्या आनंदाचा रूपांतर ह्याच्याकडे भरभरून तेवढ्या माणसांच्या ब्लेसिंग्स त्याच्याकडे. त्यामुळे माणसाने जीवनामध्ये लोकांचे ब्लेसिंग घेता आले पाहिजेत, हा विचार करा. आणि त्यासाठी लोकांना ब्लेसिंग देता आले पाहिजेत. घेता आले पाहिजे म्हणजे घ्यायचं नाही, म्हणजे काय, सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं भलं होऊ दे. एवढं केलं तरी इथे ही सद्भावना, भलं होऊ दे म्हणजे प्रत्येकाला जे जे हवं आहे ते मिळू देत, पण चांगलं होऊ दे. इथे गंमत अशी आहे की सगळ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे मिळव म्हटलं तर काही लोक इच्छा कशी करतील सांगता येत नाही. वाईट इच्छा करतात त्याला पण मिळू दे का, असा प्रश्न येतो. म्हणून इथे ज्ञानेश्वर माऊलींनी जी युक्ती सांगितली ती महत्वाची. त्यांनी पसायदानामध्ये काय सांगितलंय लक्षात घ्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. त्यांनी सांगितलं की हे विश्वंभरा,
हे परमात्मा आता आता हे जे ज्ञानेश्वरी जी लिहिले तो जो वाघ यज्ञ झालाय त्या वाघ यज्ञाने तू प्रसन्न हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दाने. आता मज द्यावे पसाय दाने हे सांगायची खरं गरजच नाहीये, ती मिळणार कारण त्यांचं सत्कर्मच एवढं झालेलं आहे, लोकांना एवढं ज्ञान मिळालं आहे, ते भरभरून त्यांना मिळतं. पण त्यांचं मागणं कसं ते पुढं. खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळांची व्यंकटी सांडो. खळ म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचे लोक, त्यांची व्यंकटी म्हणजे त्यांचं जो वक्रपणा आहे म्हणजे मनामध्ये जे दुर्गुण आहेत ती सांडू देत. त्यांची ती दृष्टी आहे ती दृष्टी त्यांची दूर होऊ देत. म्हणजे त्यांचा त्यांनी व्यक्ती म्हणून द्वेष नाही केला. खलवृत्तीची माणसं आहेत जगामध्ये, नाही असं नाहीत, पण ती खलवृत्ती त्यांची जाऊ देत. म्हणून खळांची व्यंकटी सांडू. आणि पुढे काय सांगितलंय, तया सत्कर्मी रती वाढो. त्यांना सत्कर्माची प्रेम निर्माण हवं, त्यांच्या सत्कर्म संचालन व्हावं. तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र. एकमेकाचा आपलेपणा मैत्रभाव की प्रत्येकाला आपण सद्भावनेतूनच सगळ्यांची संबंधित जोडणं म्हणजे मैत्रभाव असतो. म्हणून खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. आता तुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातो. कधी सांगितलं, दुरितांचे तिमिर, दुष्टपणाचा जो अंधार बाजूला जावा, अज्ञानाचा अंधार दूर व्हावा. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. या विश्व आहे की विश्वातले सर्व लोकांना आपला स्वधर्म कळला पाहिजे. स्वधर्म म्हणजे स्वरूपी राहणे धर्म, की हे जे सगळं चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे कळ. आणि हे कळल्यानंतर मग जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात म्हटलंय. आधी जो जे वांछिल प्राणी जात नाही म्हटलेलं आहे. हे सगळं ज्या माणसाकडे परिवर्तन होऊ दे आणि मग ते जे मागतील ते त्यांना मिळू देत. ते मागतं ते म्हणून खरं म्हणजे आहेच ती व्यवस्थाच आपल्याकडे आहे. जीवनाने सांगितलंय की जे मागाल ते तुम्हाला मिळतं, हा सिद्धांत आहे. पण हा सिद्धांत असताना आपण वाटेल ते मागावं असं नव्हे. अनिष्ट मागाल तर अनिष्ट मिळणार आणि इष्ट मागेल तर इष्ट मिळणार, हा विचार करा. प्रत्येकाने किती सावध राहिला. म्हणजे ज्ञानेश्वर युक्ती झाली, जो जे वांछेल तो सगळ्या लोकांना वाटत जो जे वांछेल काही मागेल तर मिळेल, मिळतं पण नाही मिळत असं नाही. पण ज्ञानेश्वर तसं म्हणायचं नाही. तुम्ही चांगलं चांगलं तुमच्याकडनं असं कर्म घडावं, परस्परांबद्दल जो मैत्रभाव निर्माण व्हावा, एकमेकाला मदत करण्याची इच्छा व्हावी, सर्वांची भरभराट व्हावी, की सर्व ज्ञानी व्हावेत, असं जेव्हा ते वाटेल तर अशा लोकांच्या मनामध्ये सद्भावनेशिवाय दुसरं काय असणार. आणि सद्भावनातून जेव्हा ते काही कृती करतील म्हणजे त्यांची इच्छा असो नसो त्यांना ते सगळं काही भरभरून चांगलं मिळतं. आणि भरभरून चांगलं मिळण्यासाठी आपण जे करतो ते देवाजवळ मागतो. सोप्या भाषेत महाराजांनी पै माऊलींनी हा सिद्धांत मांडलाय, त्याचा नेहमी विचार करा, क्षणोक्षणी विचार करा. कारण क्षणोक्षणी आपण कर्म करत असतो आणि क्षणोक्षणी कर्म करताना चांगलाही विचार करतो, वाईटही विचार करतो. लक्षात ठेवा. मग वाईट विचार करता कामा नये, वाईट चिंतन घडता कामा नये, अनिष्ट चिंतन घडता कामा नये, नकारात्मक विचार करता कामा नये. किती सावध राहिलं पाहिजे. आता हे सावधपणा म्हणजे काय, ज्यावेळेला एखादा साधक जेव्हा ह्या गोष्टीचा विचार करतो, नकारात्मक गोष्टी त्याला टोचतात. आता टोचतात म्हटलं की त्याला त्रासच होतो. पण ते त्रास होतो म्हणजे त्रास करून घेतलं तर त्रास आपल्या अंगावर येतो परत. लक्षात ठेवा. पण इथे एकदा गंमत सांगतो. एकदा पै महाराजांका आम्ही तिथे रेकॉर्डिंगसाठी जायचो आणि रेकॉर्डिंगसाठी जाताना तिथले जे स्टुडिओ त्यांचे मालक खूप प्रसिद्ध आहेत ते आले होते आणि त्यांनी सुंदर गाणं गायलं. त्यांचा आवाजही सुंदर होता, प्रसिद्ध आहे ते. तर त्यांनी आवाजात ते गाणं म्हणताना सुख के सब साथी दुःख में न कोई, सुंदर गाणं गायलं आणि थोडं ते गेले. तर पै माऊली काय म्हणाला, खूप नकारात्मक होतं ना हो हे गाणं. गाणं छान गायले छान, पण त्याचा जो बोध होता की नकारात्मक गोष्टी जे होत्या ते त्यांना टोचल्या. की ते जे
सर्वांच्या प्रती सद्भावनेतून पाहताना एखादी व्यक्ती नकारात्मक विचार करते, त्यांच्याकडे करुणा येते, कारण हा काय असा विचार करतो, सगळं चांगलं आहे त्याचं, आणि तिथे दुःखाच्या गोष्टी करायची काय गरज आहे, दुःख में न कोई असं जे सांगितलं जरी आहे, पण त्याच्यात तुम्हाला पडायचं नाही. तुम्हाला पडायचं सर्वांना सुखी मिळो आणि सर्वांना लोकांनी सहाय्य करू, सगळ्यांनी आनंदाने जीवन जगावं, भरभरून आनंदाने जीवन जगावं, आणि हे जीवन आनंदासाठीच आहे हे परत लक्षात ठेवायचं. आणि त्यासाठी प्रत्येक गोष्ट ही आनंदातून करायला शिकला पाहिजे, सद्भावनेतून करता आली पाहिजे, शिकलं पाहिजे. तिथे मन आपलं अतिशय सुंदर अशा पद्धतीने जीवन आपण जगू शकतो. मनालाही एक आनंद असतो, मनाला शांती असते. पण त्याच्याच विरोधात काही लोक ज्या वेळेला नकारात्मक म्हणजे आपलाच फायदा घेण्यासाठी दुसऱ्याला काही नुकसान करून घेण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्याचं तिसऱ्याच्या कुठे अडकवण्याचा प्रयत्न करतात, ही मंडळी पुढे अशी त्यांच्या मनाची अवस्था येते की त्यांची झोप उडून जाते. हे घडलेल्या गोष्टी सांगतोय मी की ह्या जेव्हा एखादी व्यक्ती हुशार असते पण स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्याला वाटतं मी स्वतःचा स्वार्थ साधतोय, पण तो स्वतः स्वार्थ नसतो साधत, त्या स्वार्थातून आपला वाटेला तो दुःखच मागत असतो. आणि हे दुःख मिळू नये म्हणून कोणालाही त्रास होता कामा नये, आपल्यामुळे कोणाचं दुःख आपलं मन दुखवता कामा नये. आपलं बोलणं लक्षात ठेवा, तुमच्या मनात काही नसतं पण आपलं बोलणं पण काहीतरी लोकांना टोचण्यासारखं होतं आणि त्याच्यातून माणसं दुःखी होतात आणि हे दुःख आपल्या वाट्याला येतं, परत बाउन्स होऊन येतं, रिॲक्शन आपल्याला येते परत. आणि त्यामुळे नकारात्मक दृष्टीने काही लोक सुरुवातीला खूप काही प्रसिद्ध होत आहेत किंवा खूप काही त्यांना मिळत आहे, स्वार्थ साधतायत, सगळ्यांना फसवतायत असं जेव्हा वाटतं त्या अशी एक वेळ येते ती त्यांचं अंतर्मन त्यांना तेच परत रिबाउन्स करून देत असतं. आणि त्याच्यातून ती व्यक्ती परत मग सांगते अरे मला झोप लागत नाही, सतत भीती वाटते. अशा लोकांना उपदेश एकच, सद्भावना कशा, सद्भावनेतून कसा विचार करता आला पाहिजे, लोकांच्या भल्यासाठी विचार करता आला पाहिजे हे लक्षात घ्यायचं. म्हणून ह्या गोष्टीतून एक गोष्ट सुंदर अशी एक सांगितली जाते. एक श्रीमंत, खूप श्रीमंत माणूस ते अब्जोपती होता आणि त्याला परत पुढच्या जन्मामध्ये हे सगळी आपली संपत्ती बरोबर न्यायची होती. त्याने आपल्या कंपनीतल्या लोकांना अनाऊन्स केलं अरे माझी एवढी अब्ज संपत्ती आहे, पण माझी एक इच्छा आहे की ही संपत्ती माझ्याबरोबर दुसऱ्या जन्मात मला घेऊन जाता आली पाहिजे. कोण याच्यावर उपाय सांगू शकतो का, मार्ग सांगू शकतो का? कोणाला ह्याच्यातला मार्ग करणार? हे संपत्ती मेल्यानंतर हा घेऊन जाणार म्हटलं तर कसा घेऊन जाणार, कोणाला काही बोलता येईना. अनेक वेळा लोकांना सांगितलं जो जाईल तर मी 5 कोटी रुपये 10 कोटी रुपये मला काही मार्ग दाखवा, मला माझी संपत्ती बरोबर न्यायची आहे. त्याचं चिंतन हेच की संपत्ती बरोबर न्यायची आहे, पण ही जी गोष्ट आहे की पुढच्या जन्म तुझा जन्म पुढे कुठे होणार आहे, तू पुढचा जन्म घेणार म्हणजे नेमकं काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी जिथे कसलाच वस्तुस्थितीचा आधार नसतो त्या गोष्टीत आपण कल्पनेतून गुंतत बसतो आणि त्याच्यात दुःखी होत होता माणूस. लक्षात घ्या. तर एक हुशार माणूस तिथे आला आणि तो म्हणाला हो माझ्याकडे एक मार्ग आहे. तुम्हाला काय मार्ग आहे? तो म्हणाल बघा आपल्या भारतीय चलन काय रुपये आहे, तुम्हाला अमेरिकेत जायचं असेल तर काय करावं, रुपयाचं रूपांतर डॉलरमध्ये करावं लागतं, मग तिथे डॉलरमध्ये चालतं. दुबईला गेलं तर तिथे दराम जो प्रकार आहे त्याच्यातून तुमचं रुपयाचं रूपांतर केलं तर रुपया काय चालणार नाही तुमचं, पण त्याचं रूपांतर तिथे करावं. हो म्हणा बरोबर आहे. मग आता असं करायचं, तुम्हाला मृत्यू होऊन जेव्हा तुम्ही देवाच्या प्रांतात जाल तर तिथे पण कोणतं नाणं चालतं ह्याचा विचार करा. त्यामुळे कोणतंही नाणं चालतं, तिथे फक्त पुण्याही चालते. म्हणून ह्या जी संपत्ती आहे ह्या संपत्तीचा तुम्ही आज असा सदुपयोग करा की त्याच्यातून त्याचं रूपांतर पुण्याईमध्ये होईल आणि दुसरा जन्म आला की पुण्याई तुमच्याबरोबर येणार आणि तिथे तुम्हाला सगळं जे आहे ते मिळणार, म्हणजे पुण्याई रूपाने. म्हणजे जसं माझ्याकडे आज लाख रुपये आहे पण मला जर तिथे दुबईला जायचं असेल तर 20 रुपयाच्या भागाकाराने तेवढी संपत्ती आपल्याला येते. पण किंवा एखादा माणूस दुबईला गेलाय त्याकडे लाख दराम आहेत, तो इथे आला तर भारतामध्ये त्याचे 20 लाख रुपये होतात. कळलं ना? थोडंसं इकडे फरक असेल. पण तसंच आपल्या ठिकाणी जे सत्कर्म आपण करतो
लोकांच्या मदत करतो म्हणून त्यांनी सांगितलं हे सगळं तुम्ही लोकांना मदत करा, ज्याला ज्याला गरज आहे त्याला त्याचा उपयोग करू द्या. कोणाकोणाला पुढे 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 जायचं असेल, अधिक चांगलं शिक्षण घ्यायचं असेल, तिथे त्यांना मदत करा. सगळीकडे मदत करत झाला. तुमचं ह्या संपत्तीचं रूपांतर पुण्याईच्या चलनामध्येच होईल आणि हे तुमच्याबरोबर येईल आणि ते तुमच्या पुढच्या जन्मात उपयोगी पडेल. तर त्या माणसाला जे पटलं आणि तिथून त्याने लोकांच्या भल्याचा विचार करायला लागले, की आपल्या संपत्तीचा सदुपयोग करायला लागले आणि त्या माणसाचं ह्या जन्मातच मोठं कल्याण झालं. कारण लोकांचे जितके आशीर्वाद आपल्याला मिळत असतात त्याच्यातून आपल्या मनाचं विकास होत असतो. लक्षात ठेवा, जेव्हा आपण देतो, म्हणून सुख हे देण्यात आहे, असं जे जीवनमुद्द्याचा सिद्धांत आहे. एक सुंदर सिद्धांत आहे परिमावलीचा. सुख हवं हवं म्हणतो माणूस, पण जेव्हा आपण इतरांना सुखी होऊ देत, इतर सुखी होऊ देत, सर्वांशी समजत तू सुखी हो, तू सुखी हो, तू सुखी, जितकं सुखाचा विचार कराल अंतर्मन ते तुम्हाला देणारच. म्हणून हे शास्त्र जर समजलं तर जीवनामध्ये अगदी देवाची उपासना झाली म्हणून समजा. कारण आनंदातून जीवन जगणं हे ज्याला प्राप्त होतं तोच खरा देवाचा उपासक असतो. खरा देवाच्या उपासक व्हायचं असेल तर हे आपलं कर्म हे सत्कर्म व्हावं, आपले विचार हे सद्विचार व्हावेत, आपल्या भावना या सद्भावना असाव्यात. सर्व अंगाने सर्वांच्या सुखाचा विचार आणि सर्वांसकट मी तिथे आलोच, मी नाही असं नाही. आपण त्या वृत्ती धरून दुसऱ्यांना द्यायचं आहे एवढं नाही, आपल्यालाही सुख व्हायला पाहिजे आणि इतरांनाही सुखी झाले पाहिजे. म्हणून आपणही सुखी होऊन इतरांना सुखी करण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. म्हणून हे विचारच सर्व सुखी आहेत. मी सुखी झालो पाहिजे आणि सर्व सुखी. सर्वांचा सुखाचा विचार करा, सुख तुमच्या दारात पाणी भरेल. आणि इतरांच्या दुःखाचा विचार करा, तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी आणेल. लक्षात ठेवा, ही ऍक्शन रिॲक्शन आहे. म्हणून काय करायचं ते प्रत्येकाने ठरवा मनापासून. कारण म्हणूनच आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. आपल्या जीवनाचं शिल्प सुंदर घडवायचं असेल तर सुंदर विचारांची जोपासना ही देवाची उपासना. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.